दिंडोरी तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी कॉम्रेड रमेश चौधरी, त्याचबरोबर मंचकावर उपस्थित असलेले आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भगरे सर, आपल्या कारखान्याचे चेअरमन आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिंडोरीचे प्रमुख माननीय शेटे साहेब, दत्तू पाटील साहेब, पिंगळे साहेब, त्याचबरोबर CITVचे नेते आमचे झुंजार लढवई अशा प्रकारचे डॉक्टर DL कराड, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेल्या ज्यांच्यासाठी सभा आयोजित केलेली आहे त्या सुनीताताई चारोस्कर, आपल्या पक्षाचे उमेदवार आणि मंचकावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेतेगण, मित्रांनो, आजची सभा जाहीर सभा ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सुनीताताईंना म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार यांना पाठिंबा देण्याची सभा आहे। पेठ आणि दिंडोरीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा ही सातत्याने काम करते आणि ह्या दोन्ही तालुक्यामध्ये ह्या दोन्ही पक्ष आपल्या किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष याची ताकद बऱ्यापैकी आहे आणि म्हणून ही पूर्ण ताकद एक वेळेस आपण राष्ट्रवादीचे उमेदवार सुनीताताई यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र केलेली आहे। मागच्या वेळेस असाच प्रकारचा गोंधळ झाला आणि कोणी कोणाला पाठिंबा दिला, कोणी कोणाला पाठिंबा दिला काही कळलंच नाही आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ झाला, मतदारांमध्ये मतभेद झाले आणि म्हणून अशा प्रकारचा प्रसंग येऊ नये म्हणून आपण जाहीरपणे हे म्हणजे सामान्य कार्यकर्त्यापर्यंत हा संदेश गेला पाहिजे याच्यासाठी जाहीरपणे पाठिंबा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या तुतारीचे उमेदवार सुनीताताई यांना आपण इथं जाहीर करतोय। आणि म्हणून मित्रांनो, इथं 2-3 मुद्दे आहेत। ह्या दोन्ही तालुक्यामध्ये वन जमिनीचे मालक हे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि एकच मुद्दा सांगतोय की नितीन पवार आमच्या सुरगाणा कळवण मतदारसंघाचे उमेदवार आणि माजी आमदार म्हणजे आता आहेतच ते आमदार, यांनी कलेक्टर मार्फत गव्हर्नमेंटला एक पत्र दिलं ही पर्यावरण बिघडण्याची शक्यता आहे, लोकांनी नव्याने अतिक्रमण सुरू केलेलं आहे, ज्याला जमीन मिळालेली आहे तेवढी त्याला देण्यात यावी, जी ताब्यात आहे ती काढून घेण्यात यावी म्हणजे जास्तीची जमीन, याच्यापुढे कोणालाही जमीन देता कामा नये अशा प्रकारचं पत्र दिलं। आणि आता 18 नोव्हेंबरला म्हणजे मागच्या महिन्याच्या 18 तारखेला कॉन्झर्वेटरने त्या पत्राच्या आधारे रेंजर लोकांना एक आदेश काढलेला आहे की ह्या पत्राप्रमाणे ताबडतोब रेंजमध्ये चौकशी करा आणि ज्याला जेवढं सर्टिफिकेटवर क्षेत्र आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे जास्तीचं असेल ताबडतोब काढून घ्या आणि त्याला चारी मारून द्या, अशा प्रकारचं एक पत्र हे रेंजर लोकांना आलेलं आहे। निवडणूक आहे म्हणून ते थांबलेले आहेत, तरी कळवणमध्ये नरूळला त्याने चारी खोदायचं सुरू केलं होतं पण ते बंद करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून मित्रांनो, जे आमदार जनतेसाठी निवडून जातात आपणच त्यांना मत देतोय, ती माणसं जर आपल्या पोटावरती पाय देण्याचा प्रयत्न करत असतील अशा लोकांना आपल्याला बाजूला फेकलं पाहिजे। आणि हा परिणाम निवड कळवणमध्ये नाही, हे पत्र पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आता वापरलं जाणार आहे आणि म्हणून एका ठिकाणच्या आमदारांनी मूर्खपणा केला, संबंध महाराष्ट्राच्या प्लॉट धारकांना त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे। आणि म्हणून मित्रांनो, ही जी गँग होती जी आपल्या गुवाहाटीला पळालेली 50-50 खोके घेऊन, ही एकदा आता घरी बसवली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे। आपले एवढे कार्यकर्ते मतदारसंघामध्ये जर आपण पसरलो तर संबंध लोकांना आपण जागृत करू शकतोय। आपला 2 दिवसाचा आता प्रचार राहिलेला आहे, उद्याचा प्रचार शिल्लक राहिलेला आहे, परवाला घरोघरी जाऊन आपण विनंती करू शकतोय आणि
20 तारखेला आपल्याला डायरेक्ट मतदानाचा दिवस आहे आणि त्यामुळं जास्त दिवस राहिलेले नाही, म्हणून घाईगर्दीमध्ये ही एका दिवसामध्ये म्हणजे अरेंज केलेली म्हणजे आयोजित केलेली सभा आहे. परवाच्या दिवशी दत्तू पाटील साहेबांनी सांगितलं की काहीतरी करा, मागच्या पवार साहेबांच्या 12 तारखेच्या सभेला तुम्ही येऊ शकले नाही आणि म्हणून तुम्ही काहीतरी करा आणि आम्हाला पाठिंबा द्या. म्हणून पाठिंबा द्यायचा असेल तर तो जाहीरपणे पाठिंबा मिळाला पाहिजे. आपण पत्र काढून पाठिंबा जेव्हा देतोय ते कोणाला कळतंय, कोणाला कळत पण नाही आणि त्या पाठिंब्याचा गोंधळ होतोय. आणि मागच्या वेळेस अशाच प्रकारचा गोंधळ केला आणि आमचा एक कार्यकर्ता काय त्याचं ना अरे तो आपला मोहनकर, एक नामदेव मोहनकर म्हणून तो कार्यकर्ता, त्याला 5 लाख हिरवाळ साहेबांनी दिले होते आणि तो कायमचाच आता त्यांच्या संघ लागून गेला. म्हणून अशा प्रकारचा वैयक्तिक पाठिंबा देण्यापेक्षा जाहीर पाठिंबा दिलेला सगळ्यांना सोयीचा असतोय. आणि म्हणून मित्रांनो, आज शरद पवार साहेब मागच्या 12 तारखेला कळवणला पण येऊन गेले, इथं पण त्यांची जाहीर सभा झाली. आणि त्यामुळं संबंध आपल्या दोन्ही मतदारसंघामध्ये पवार साहेबांचं आगमन झाल्यामुळं, पवार साहेबांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचल्यामुळं एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे. आज जी माणसं आघाडीच्या विरोधामध्ये उभी आहेत, मग कोणी असेल ते 17-18 उमेदवार का असेना, पण त्या उमेदवारांचा पराभव निश्चित आहे. महाराष्ट्राला आज युतीची गरज नाही, आघाडीची गरज आहे. महाराष्ट्राची दिशा बदलायची आहे, महाराष्ट्र विकासाच्या दिशेने घेऊन जायचं आहे. ह्या लोकांनी महाराष्ट्रातले सर्व लघु उद्योग, आपले इंडस्ट्रीयल उद्योग, हे जे कोणी भांडवलदार इथे आला, जो उद्योगपती आला, त्याला गुजरातचा रस्ता दाखवून दिला. गुजरात सुजलम सुफलम करायचं आहे आणि महाराष्ट्राची दशा करायची आहे. भाजपचं सरकार जे दिल्लीला राज्य करत आहे त्यांना गुजरात हेच फक्त टार्गेट दिसतंय. बाकीच्या हा कच्चा माल दिसतोय, इथून पैदास ही गुजरातमध्ये न्यायची, गुजरात हे A1चं राज्य करायचं आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये येणारी इंडस्ट्री ही दुसरीकडे घेऊन जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. मित्रांनो, तुम्हालाही माहीत आहे दिंडोरी तालुका हा विकसित तालुका आहे. आज दिंडोरीमध्ये नवे उद्योग येऊन राहिलेले आहेत, नवे इंडस्ट्री येऊन राहिलेल्या आहेत. आपल्या लोकांना काम पाहिजे, इथला भूमिपुत्र त्याला पहिलं प्राधान्य पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये तो कामगार असला पाहिजे आणि कामगाराच्या नियमाप्रमाणे त्याला पेमेंट पण मिळालं पाहिजे. परंतु इथं जे आहे ते अत्यंत अल्प अशा प्रकारचं पेमेंट मिळलं जात आहे. कायमस्वरूपी नोकरी नाही. कामगारांचे सगळे कायदे ह्या मोदीने आणि फडणवीसने बदलून टाकलेले आहेत. पुन्हा कामगारांना संरक्षण मिळेल अशा प्रकारचे कायदे आपल्याला ह्या महाराष्ट्रामध्ये आणावे लागतील. त्यासाठी आघाडीचं सरकार येणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून मित्रांनो, इथं शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये दिंडोरीमध्ये आहेत. बागायतदार शेतकरी आहे, कांदा पिकवणारा शेतकरी आहे, सगळ्याच प्रकारचे शेतकरी आज इथं दिंडोरीमध्ये आपला शेतीचा उद्योग करून आपली उपजीविका भागवतात. परंतु आज द्राक्षाचे जे व्यापारी येतात ते कोणाच्याकडून तरी पहिले 2-3 हप्ते रोख पैसे देतात आणि त्याच्यानंतर जो गायब होतो तो परत कधी दिसत नाही आणि मग शेतकऱ्याचे लाखो रुपये बुडवले जातात. याच्यावरती सरकारने खरं म्हणजे अत्यंत कडक धोरण ठेवलं पाहिजे. असे जे व्यापारी असतील, मग UPचे असतील, बिहारचे असतील, दिल्लीकडचे असतील, त्या सगळ्या व्यापाऱ्यांचं एक यादी केली पाहिजे. त्याच्यावरती नोंदणी करून त्या व्यापाऱ्यांवरती सरकारची नजर असली पाहिजे. ज्याने शेतकऱ्याचा माल घेतला त्या शेतकऱ्याला गॅरेंटेड पैसे देण्याची हमी सरकारने दिली पाहिजे. अशा प्रकारचे आपल्याला भविष्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. मित्रांनो, आज आपण इथं आलेलो आहोत. जवळजवळ 75% आदिवासी आहेत, पेठ आणि सुरगाड्याचे, आपल्या कळवणचे, आपले दिंडोरीचे. आणि म्हणून आपला मूळ प्रश्न आहे म्हणजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे. आणि जे काही जमीन अजूनही सरकारने जो वन जमिनीचा कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. आपल्याला 7/12 सेपरेट पाहिजे. 7/12वरती आपलं नाव इतर हक्कामध्ये टाकलेलं आहे.
ते इतर हक्कातलं नाव कब्जेदार सदरी टाकलं पाहिजे. त्याचबरोबर जे क्षेत्र आहे ते क्षेत्र आपल्या जेवढं आपल्या ताब्यामध्ये आहे तेवढं क्षेत्र आमचा सातबाऱ्यावर आलं पाहिजे, तेवढ्याचा नकाशा झाला पाहिजे. अशा प्रकारची ही जी मागणी आहे, ही मागणी आपण जर आघाडीचं सरकार आलं 100% आपण पहिल्या वर्षी ही आघाडी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, इथं पेशा भरतीचा आपला सरकारकडं कार्यक्रम आहे. पेशा भरतीची म्हणजे सरकारकडे प्रक्रिया आहे, परंतु पेशा भरतीची अंमलबजावणी होत नाही. मागच्या ऑगस्टमध्ये 1 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत पेशा भरतीच्या कार्यक्रमावरती मुलांनी तिथं उपोषण सुरू केलं. 20 दिवस झाले त्याला कोणी पाहिलं नाही. आणि म्हणून आम्ही तिथे गेलो. चिंतामण गावित सुरगाण्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, त्याचबरोबर भास्कर गावित आपल्या पेठ तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख, मी स्वतः असं तिघांनी उपोषण सुरू केलं. उपोषण केल्यानंतर सुद्धा सरकार त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आणि म्हणून 27 तारखेला आपल्या 26 तारखेला संबंध महाराष्ट्राच्या आदिवासी जनतेला आम्ही आवाहन केलं. सगळं व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती आवाहन केलं की हे सरकार अशा प्रकारचं उपोषणकडे लक्ष देत नाही, तेव्हा आपली ताकद दाखवली पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रातून 1.5 ते पावणे 2 लाख लोक हे आपल्या आदिवासी भवनवरती चालून आले. आणि मग सरकारचे डोळे उघडले. सरकारला वाटलं की यांना अजून जर जास्त वेळ ताणत बसलो हे आपल्या अंगावर येईल. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी 29 तारखेला एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला बोलायला बोलवलं, तिथं चर्चा करायला बोलवलं. त्याने सगळ्या मागण्या मान्य केल्या, परंतु आपल्याला माहीत आहे की हे सरकार सरळ नाही. त्याने आपल्या मागणीप्रमाणे जे 850 मुलांच्या इंटरव्ह्यू झाल्या होत्या, 8,500 मुलांच्या इंटरव्ह्यू झाल्या होत्या, त्याच्यापैकी फार थोड्या मुलांना ऑर्डर दिली आणि ती पण परत घेतली होती. आपलं म्हणणं होतं जेवढ्या मुलांचे इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये पात्र ठरले त्या सगळ्या मुलांना नोकरीची ऑर्डर दिली पाहिजे, ही आपली मागणी होती. सरकारने मान्य केलं, आम्ही देऊन टाकतोय. परंतु मेघ काय ठेवली, त्याच्यामध्ये फक्त 11 महिन्याचा टेम्पररी करार केला. त्याला फिक्स पेमेंटवरती 16,000 रुपये महिन्याप्रमाणे त्याला ऑर्डर दिलेले कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती. आणि म्हणून ह्या सरकारने एका बाजूला हो म्हटलं, पण दुसऱ्या बाजूला अत्यंत क्रूरपणे त्या मुलांना अत्यंत म्हणजे टेम्पररी अशा प्रकारची नोकरी दिली. आणि म्हणून आज आपले आदिवासी विकासकडं एकूण 1,37,500 जे बोगस आदिवासी आपल्या आदिवासीच्या सर्टिफिकेटवरती नोकरी करत होते ते सुप्रीम कोर्टाने हाकलून दिले, परंतु त्या जागा अजून रिकाम्या आहेत. आपलं म्हणणं आहे की आदिवासीला पुढे जायचं असेल तर थोडी नोकरीचा आधार मिळाला, काही कुटुंब तरी पुढे जातील, परंतु सरकार ते पण करायला तयार नाही. उलट आपण नोकरी मागतोय, नोकरी द्यायला तयार नाही. रिकाम्या जागा आपल्या आहेत त्या जागा भरायला तयार नाही. आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस साहेब म्हणतात की धनगरांनो तुम्हाला आम्ही आदिवासीमध्ये घालून देतोय. म्हणजे पहिली तर आपल्याला 1 भाकर मिळते, त्याच्यात तुकडा पाडायला अजून धनगर येऊन बसतात. आणि म्हणून आदिवासींची महाराष्ट्रामध्ये 1 कोटीची संख्या आहे, धनगरांची 2.5 कोटीची संख्या आहे. हे धनगर जर आदिवासीच्या हिश्श्यावर येऊन बसले तर तुम्हाला काय मिळणार आहे. आणि म्हणून आतापर्यंत आपण आदिवासीची बाजू धरून रस्त्यावरती लढत आलो, पण आम्हाला जर सुनीताताईला आम्हाला जनतेने जर विधानसभेची दार उघडून दिलं आणि त्याच्यामध्ये बसायला परवानगी दिली, आम्ही म्हणतोय हे जे काही आतापर्यंत सरकारने घोळ घातलेला आहे ते सगळेच्या सगळे आम्ही धुवून काढल्याशिवाय राहणार नाही. आदिवासींचा न्याय आदिवासीला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. आदिवासीच्या नोकऱ्या आदिवासीच्या तरुणांना मिळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्या सगळ्या इथं बसलेल्या आदिवासी बांधवांना म्हणतोय, आघाडीचं सरकार येणं ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये लोक पण चिडलेले आहेत. ज्या लोकांनी पवार साहेबांच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, 50-50 खोक्यासाठी ज्यांनी त्यांना निवडून आणलं होतं त्याच लोकांना लाथ मारून ते पळून गेले. त्या लोकांना पवार साहेब पण त्या दिवशी बोलले की असे गद्दार लोक आहेत, यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. जनतेने आता निर्धार केला पाहिजे
की हे लोक निवडून गेले तिथं पक्षाचं पण नीती पाळली नाही, त्यांनी वरिष्ठांचा नियम पाळला नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी हे लोक दुसरीकडे निघून गेले. आणि म्हणून मित्रांनो, जसं आम्ही म्हणतोय की ही माणसं भस्मासुराची अवलाद आहे. तुम्हाला माहित आहे भस्मासुराची कथा. शंकराने एक दिवशी चिलीम फुकता चिलीम खोडली, त्याच्यामधून एक लहानसा खडा निघाला. त्याने पाहिलं झाला याच्या चिलमीत खडा कसा आला, काहीतरी आहे. मग त्याने त्या खड्यावरती मंत्र जप करून त्याचा माणूस बनवला. आणि माणूस बनवल्यानंतर त्याने सांगितलं की हा भस्मातूनच निघालेला आहे, त्यामुळे याचं नाव आता भस्मासूर. तो भस्मासूर उभा राहिला. तो म्हणायचा, मालक देवा मला आता काय पुढची आज्ञा. तो म्हणायचा, तू आता चांगल्या प्रकारचं वर्तन कर, तपश्चर्या कर, तुझं जीवन सुखी बनव आणि परमेश्वराची भक्ती कर. तो म्हणायचा ठीक आहे. त्याने तपश्चर्या सुरू केली. तो मनापासून तपश्चर्या करायला लागला आणि महादेव प्रसन्न झाला. त्याने सांगितलं, वत्स तुला काय आता वरदान पाहिजे. ते लहान लहान वरदानं त्याने एक एक तपश्चर्यामध्ये मागून घेतले. आणि त्याला वाटलं की हे लहान लहान वरदानाचा मला काही उपयोग नाही. आणि म्हणून तो म्हणायचा की शंकर जसा संबंध देवामध्ये श्रेष्ठ देव आहे, तेव्हा त्याची जागा मला मिळाली पाहिजे. आणि म्हणून देवाला सांगितलं की महादेवा तुमची जागा मला पाहिजे आणि पार्वती सकट मला पाहिजे ती. आणि मग देव विचार करायला लागला, झाला हे तर आता अंगावरच आलं. देवाने सांगितलं बा इथं काही जमणार नाही. आणि मग महादेवाच्या पाठीमागे हा भस्मासूर लागला. त्याने महादेवाकडून वरदान असं मिळवलं की हा जो भस्मासूर म्हणायचा की ज्याच्या डोक्यावरून मी हात फिरवेल त्याचा भस्म होईल. त्या महादेव भोळा बिचारा त्याने सांगितलं तथास्तु, तू म्हणतील तसं. आणि त्याने पाहिलं की आता पहिली शिकार इथंच आहे. महादेवाच्या डोक्यावर हात फिरवायची तयारी झाली. मग महादेव पळत सुटला. आणि त्याच्यानंतर हे पळता पळता विष्णू भगवानाला त्याने सांगितलं की मी माझं संकट ओढवून घेतलेलं आहे, इथं वाचव आता तू. मग विष्णू भगवान रस्त्यातच आले. त्याने मोहिनीचे रूप धारण केलं आणि त्याने त्या भस्मासुराला त्याच्याबरोबर नाचायला लावलं. तर आपली मोहिनी म्हणायची की मी जसं नाचेल तसा तू पण नाचलं पाहिजे, मी जसे हावभाव करेल तसं तू पण हावभाव केले पाहिजे. अशा प्रकारे तात्पुरता का असेना पण शंकराची जी काही पाठलाग करत होता ती थोडी वाचवली. आणि मोहिनी आणि भस्मासूर एका ठिकाणी नाचायला लागले. आणि नाचता नाचता मोहिनीने तिच्याच हातावरून डोक्यावरून हात फिरवला आणि तसा भस्मासुराने पण त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिथंच भस्मासुराचा भस्म झाला. मात्र मित्रांनो, हे जे भस्मासूर उद्धव ठाकरेंनी निर्माण केले होते, आपल्या शरद पवार साहेबांनी निर्माण केले होते. आता हे जे काही तुम्ही मतदानातून निर्माण केलेले भस्मासूर, आता त्यांची पुन्हा राख करण्याची वेळ आलेली आहे. तुमचं जर मत त्यांच्या विरोधामध्ये पडलं तर ही मंडळी सर्वच्या सर्व जिथं होती तिथं जाईल आणि आपला विकासाचा मार्ग ज्या सुनीताईंच्या माध्यमातून विधानसभेमध्ये पाठवायचा आहे तो मार्ग मोकळा होईल. तेव्हा मित्रांनो, आतापर्यंत तुम्हालाही माहीत आहे हे उमेदवार नितीन पवार म्हणा किंवा अजून कोणी म्हणा, हे उमेदवार कोण होते. काही तर म्हणजे त्यांना घरी पण शेती नव्हती. आज कोट्याधीश रुपयाचे मालक आहेत, अब्जाधीश आहेत. कोणाचं हॉटेल आपल्या गोव्याला आहे तर कोणाचं म्हणजे आपल्या बंगला मुंबईमध्ये आहे. हे कुठंतरी पैसा इतका गडगंज 5 वर्षामध्ये कमावला की तो ठेवायला जागा नाही त्यांच्याकडं. आता ही मंडळी त्याच्या मानाने परिपूर्ण झालेली आहे, सॅच्युरेटेड झालेली आहे. अजून जर पैसा गेला तर मरून जातील हे, कारण त्यांचे उद्योग वेगळे वेगळे आहेत. आणि म्हणून आता त्यांना तेवढा पैसा पचेपर्यंत विश्रांती द्या. आता आपल्याला महाराष्ट्राची एक नवी दिशा निर्माण करण्यासाठी नव्या उमेदवार द्या. महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं, अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतोय. आणि सुनीताताईला आपले तुतारी वाजवणारा शेतकरी ह्या निशाणीवरच्या आपल्या निशाणीवर समोरचे बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा. राहिला प्रश्न बहिणींचा,
बहिणींचा प्रश्न तसा फार मोठा विचार करण्यासारखा नाही आहे. काही बायांना काही लोक म्हणतात की जर सरकार बदललं तर आघाडीचं सरकार तुमचे पैसे कापून घेईल, म्हणजे योजना ठेवणार नाही. असं कधी होत नाही. इथं कळवा आपल्या दिंडोरीमध्ये पेठमध्ये म्हाताऱ्याचं पेन्शन, इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना ही मागे इंदिरा गांधीच्या काळामध्ये सुरू झाली आणि ती आजपर्यंत चालूच आहे. कोणी बदलली नाही, कारण त्यांना बदलण्याची हिंमत नाही कोणाची. ही सामान्य लोकांची योजना आहे, त्यामुळं बदलू शकत नाही. आणि म्हणून आपली ही जी काही तुम्हाला लाडक्या बहिणीची योजना आहे, ही योजना कोणीही बदलणार नाही. उलट आता आपल्या आघाडीच्या कमिटीने असा निर्णय घेतला की ही योजना कमी पैशाची आहे. ती योजना काय महालक्ष्मी योजना म्हणून ती 3,000 ह्याच्या दुप्पट करायचे आणि 3,000 दर महिन्याला मिळतील अशा प्रकारची घोषणा आपल्या आघाडीच्या कमिटीने केलेली आहे. त्यामुळं कोणी अशा प्रकारचं मनात ठेवता कामा नये. आणि म्हणून मित्रांनो, जी काही महागाई वाढवून दिलेली आहे, स्टॅम्प पेपरची किंमत 100 रुपयाची 500 रुपये, तेलाचे भाव म्हणजे 1600 रुपयाला डबा मिळत होता 15 किलोचा, एकदम 2200 रुपयावर गेला. त्याचबरोबर गॅसचे दर पण वाढवत आता तर 1300 रुपयापर्यंत गेले. आणि म्हणून ही महागाई, आकाशाला भिडणारी महागाई एका बाजूला वाढवायची आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं आम्ही बहिणींसाठी 1500 रुपये दिले. ते 1500 रुपये बहिणीला दिले म्हणजे आपल्याच घरामध्ये येतात, परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याच खिशातून एवढे पैसे काढून घेतल्यानंतर त्या 1500 रुपयाचा आपला संसार चालणार नाही आहे. आणि म्हणून आपलं म्हणणं आहे की कांद्याचा भाव असेल, कारखाना चालू करायचा असेल किंवा अजून काही इतर काही जे शेतकऱ्याला उपयोगी अशा प्रकारच्या योजना आहेत त्या सुरू करायच्या असतील तर सरकार बदलणं आता गरजेची गोष्ट आहे. आणि ती बदलण्याची ताकद 5 वर्षातून फक्त एकदाच आपल्याला मतदाराला मिळते आणि ती आपल्याला मिळालेली आहे. तिचा नक्कीच चमत्कार करा आणि चांगल्या प्रकारचं मतदान करून सुनीताताईंना दिंडोरी मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा, एवढीच मी अपेक्षा करतोय आणि माझे 2 शब्द संपवतोय.